उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद, तर हिंदी सक्ती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करा, अध्यादेशाची सर्वत्र होळी करण्याचेही आदेश. हिंदी सक्ती विरोधातील 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती, तर ठाकरेज ब्रँड असं म्हणत शहा फडणवीसांनाही डिवचलं. हिंदी भाषेविरोधातील आंदोलनाच्या मार्गांसंदर्भात वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंमध्ये चर्चा. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्याचं मनसेचं मत, तर हुतात्मा चौक पासून मोर्चा सुरू करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा. सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचंही आवाहन. 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या बाळा नांदगावकरांचा काँग्रेस नेते वडेट्टीवारांना फोन, तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आम्ही सकारात्मक, वडेट्टीवारांची भूमिका. हिंदीच्या सक्तीवर महायुती सरकारमध्येच मतभेद. 1ली ते 4थी हिंदी नको, अजित पवारांचं मत. एकनाथ शिंदेंची भूमिका भाजपला पूरक. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी. मंत्री आशिष शेलारांची टीका, तर आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नसल्याची ही भूमिका. मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमांच्या शाळेत शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे. भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख. शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता. समितीकडून 29 जूनच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण, तर उद्धव ठाकरे सुद्धा कार्यक्रमाला जाणार. संदीपान बुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक. नातेसंबंध असलेल्या हैदराबादच्या सालारजंग या कुटुंबातील वारसदारांना जमीन भेट दिल्याचा जावेद शेखचा दावा. चौकशीसाठी कागदपत्र दिल्याची सुद्धा माहिती. शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीसाठी हेजिंग डेस्कची स्थापना करणार, तर स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होते. अधिवेशन काळात घोषणा करू. मात्र फार्म हाऊस वाल्यांना, मर्सिडीज मधून फिरणाऱ्यांना, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. साताऱ्यातील चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडलं. माऊलींच्या पालखीत हजारो भाविकांची इथे गर्दी. वैष्णवांचा मेळा तरड गावात विसावला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण. नेत्रदीपक सोहळ्यानं वारकरी सुखावला, तर पालखीचा इंदापूर तालुक्यातील सनसर इथे आज मुक्काम. कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला. रेलिंगच्या पलीकडे पडलेल्या रुमाल काढताना त्याचा पाय घसरून पडल्याचा अंदाज. पोलिसांकडून आता शोध मोहीम सुरू.